संकष्टी आणि आज आम्ही पुण्याला निघालो. सकाळी उठून मी देवपूजा करून घेतली आणि मी 4ला उठली म्हणून देवांशी 4ला उठला. मुलं आपल्यालाच बघून आपल्याला फॉलो करत असतात आणि माझ्या देवांशला त्याचा रूम खूप छान क्लीन ठेवायला आवडतो. त्याला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. इवन चादर वगैरे सगळं तोच आवडतो. नंतर इकडे मी घर आवरून सगळी घरची रोजची कामं करून नंतर मी इकडे मोदक करायला घेतले. संकष्टी आहे तर बाप्पांना तर मोदकाचा प्रसाद हवाच ना. मग इकडे मी तांदळाची उकड काढायला घेतली आणि इकडे मोदकाची सारणही बनवून झाले होते. तर उकड होईपर्यंत मी इकडे सगळ्या देवांचा अभिषेक करून घेतला. संकष्टी होती म्हणून मी इथे गणपती बाप्पाचीही हे अभिषेक करून घेतला दूध पाण्याने. इथे मी गणपती स्तोत्राचा जप करत मी इकडे अभिषेक करून घेतला. नंतर सर्व देवांना मी फुले अष्टगंध वाहिले. नंतर आरतीसुद्धा करून घेतली आणि नंतर मी तुळशीचे पूजन करून घेतले. तुळशीला पाणी वाहिले. त्यानंतर हळदी कुंकू वाहिले आणि तुळशीचीही आरती करून घेतली. ही सेवा करताना जणू असे वाटत आहे की देव माझ्याकडून ही सेवा करून घेत आहे. अगदी कालपासून मला कधी उठून ही मोदक बनवते याची चाहूल लागली होती. नंतर मी पहाटे 4ला उठून सगळी कामं आवरून मोदकाची तयारीही करून घेतली आणि ही सगळी सेवा करताना अगदी मन प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत असते मला. जणू एक वेगळीच शक्ती येते की ही सगळी आपली कामं व्हायलाच पाहिजे म्हणून. त्यानंतर उंबरठ्याचेही पूजन करून घेतले. उंबरठ्याभोवती छानशी अशी रांगोळी काढली. नंतर उंबरठ्यासमोर कापूरही जाळला आणि त्यानंतर उंबरठ्याची आरती करून घेतली. इकडे मी गणपतीची आरतीही करून घेतली. नंतर इकडे मी मोदक वळायला सुरुवात केली. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, मी हे मोदक करताना अगदी जणू 21 मोदक बाप्पांनी बरोबर करून घेतलेले आहे. बरोबर 21 मोदक माझ्याकडून झालेले आहेत. एक कमी किंवा एक जास्तही झाले नाही. त्यानंतर तबल्याची एक्झाम असल्यामुळे देवांशनेही तबल्याची प्रॅक्टिस केली. सकाळी उठूनच तबल्याचा रियाज केला. देवांश या सगळ्या गोष्टी आवडीने करत असतो. त्याला हे सगळं करताना खूप आवडतं. सकाळी उठून त्याने स्वतःचं सगळं आवरून नंतर तबल्याचा रियाजही करून घेतला आणि त्यानंतर इकडे माझे मोदकही उकडले होते. नंतर मी इकडे गणपतीला नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर माझी आरतीही गणपतीची करून झाली. आता आम्ही पुण्याच्या प्रवासाला निघालो. इथे गाडीतल्या गणपतीलाही मी छान असे जास्वंदीचे फूल वाहिले. आणि अजून एक गंमत सांगू, आकाशात अजून चंद्र दिसत होता आणि इकडे सूर्योदयही सुद्धा झाला होता. बघताय ना किती छान असा सूर्योदय दिसत आहे. वातावरण अगदी प्रसन्न वाटत होते आणि आपण सकाळी निघाल्यावरच हे सगळे छान असे नजारे आपल्याला दिसत असतात. आणि पुढचा व्लॉग मला शूट करता आला नाही. त्यानंतर इकडे मी आमच्या पुण्याच्या घरात इकडे संध्याकाळची आरती करून घेतली आणि नंतर अशी छान अशी नैवेद्य थाळी सजवली. देवांशी आजीने त्याला खूप सारे असे गिफ्ट्स आणले होते. देवांशी खूप एक्सायटेड होता आणि देवांश आजीबरोबर इतका बिझी होता की आम्हाला पुढचा व्लॉग शूट करताच आला नाही. असा होता आजचा माझा